हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. आज आपण कारल्याची भाजी करू सुकी. आता हे मी कारले घेतले धुवून. आता ह्याला आपण बारीक पातळ चिरून घेऊया आणि नंतर मग मीठ टाकून अर्धा तास भिजायला ठेवू आणि नंतर प्रोसेस सुरू करू आपण कारले भाजीची. आता आपण एक एक कारलं घेऊन चांगलं पातळ चिरून घेऊया. हे पहा मी आता कसं चिरते. हे पहा. हे पहा असं बारीक चिरायचं आहे पातळ कारलं आपल्याला आणि किडका आहे का ते बघायचं. किडका असेल तर ते घ्यायचं नाही, टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळे कारले ते चिरून घेते. अशी पातळ चिरायचे बारकी. अशा पद्धतीने मी सगळे हे कारले चिरून घेतली पातळ. हे पाहू शकता, हे बघा अशी पातळ चिरून घ्यायचे. किडकं असेल तर काढून टाकायचे, किडकं कारलं घ्यायचं नाही आपल्याला. आणि आता हे आपण पाण्यात भिजायला घालू. मिठाच्या पाण्यात भिजायला घालायचे. यामध्ये आपण मीठ टाकूया 2 चमचे चांगले मोठे, फुल्ल भरून टाकू 2 चमचे. आणि असंच भिजून ठेवूया आपण. हे अर्धा तास भिजून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला कडूपणा सगळा जातो निघून. असं झाकून ठेवू आपण. आपण ह्यात लागणारं साहित्य बघू आता. हे बघा मी हे घेतलंय तांबडं तिखट, म्हणजे मिरचीची पावडर, लाल मिरचीची पावडर. हे तांबडं तिखट आहे. हे लसूण आहे. हे खोबऱ्याचं, हे मीठ आहे. हे खोबऱ्याचं खीस आहे. हे धना जिरा पावडर आहे. कोथिंबीर आणि शेंगदाणे. आपल्या शेंगदाणे जास्त घ्यायचे आहेत त्यात कारल्यामध्ये टाकायला. आणि हे आपण सगळं वाटून घेणार मिक्सरमधनं. आणि शेंगदाण्यानंतर शेवट आंबट-धोबड वाटणार आहे आपण. हे आपण कारल्यामध्ये 1 चमचा साखर किंवा गूळ असं काहीच घालणार नाही. काही न घालता कारलं कसं व्यवस्थित चांगलं गोड होते ते पहा.